एकंदरीतच हा व्हिडिओ जरा सगळ्यांना थोडासा शॉकिंग असणार आहे, कारण मी कट्टर भाजप समर्थक आहे, मी भाजपचा कार्यकर्ता आहे, कट्टर अभिजित दिपके आणि CJPचा विरोधी आहे. तरीसुद्धा काल जेव्हा तो लातूरमधल्या एका शाळेत गेला आणि त्यात त्यानं जे 1-2 प्रश्न उपस्थित केले, जसं की ते ताटं नवीन आणलेली होती किंवा विद्यार्थी बाहेरून मागवले ते, अर्थात विद्यार्थी बाहेरून मागवायचं कारण मला अजूनही कळलं नाही. म्हणजे त्या कारण तो काय ऑफिशियल काही ते जे शाळेत आपल्या इन्स्पेक्टर यायचे तसला काही नव्हता, त्यामुळे त्याला विद्यार्थी दाखवायचे, विद्यार्थ्यांची हे का दाखवायची काही गरज नव्हती. पण तर ठीक आहे, त्या शिक्षकांनी तसा काय विचार केला हा नंतरचा प्रश्न आहे. पण तिथं जी ताटांची नवीन ताटं आणून ठेवलेली होती किंवा त्या जेवण बनवणाऱ्या मावशींना म्हणे 2,000 रुपये पगार होता, हे जर त्यानं प्रश्न काय म्हणतात उपस्थित केले, ते प्रश्न जर बरोबर असतील, तर तथ्य त्याच्या बाजूनं असतील, तर ह्याच्याबद्दल पण बोलणं गरजेचं आहे. फक्त अभिजित दिपके म्हणतो म्हणून त्याला विरोध नाही करायचा. मग ते आपण काय म्हणतात त्याला मोदी बोलतात म्हणून जे मोदींना विरोध करतात, त्यांच्या आणि आपल्यात काय फरक राहिला? हां, म्हणजे अभिजित दिपके झारखंडला का गेला नाही हा प्रश्न बरोबर आहे त्याच्या जागेवरती, की तो झारखंडला जायला पाहिजे होता म्हणून तो झारखंडला गेला नाही म्हणून त्यांना लातूरमध्ये उपस्थित केलेले प्रश्न चूक आहेत का? असं नाही होत. झारखंडला का गेला नाही यासाठी त्याची जेवढी वाजवायची तेवढी. पण त्याचबरोबर लातूरमधल्या प्रश्नांचं पण उत्तर शोधणं गरजेचं आहे. मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला?